आज नाशिकमधील ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल यांच्यासह नुकतेच भाजपत गेलेले विलास शिंदे यांच्या जागेवर ठाकरे गटाने नियुक्त केलेल्या महानगर प्रमुख मामा राजवाडे यांच्यासह प्रशांत दिवे, सीमा ताजने, सचिन मराठे हे नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। तर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधानसभेची निवडणूक लढलेला गणेश गीते देखील स्वगृही परतणार आहे। गणेश गीते यांच्यासोबत नगरसेवक कमलेश बोडके हे देखील भाजपत प्रवेश करतायत। या प्रवेश सोहळ्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे, दणका बसलेला आहे। कारण अवघ्या काही दिवसांपूर्वी नियुक्त करण्यात आलेले महानगर प्रमुख मामा राजवाडे हे देखील भाजपमध्ये जात आहेत। विशेष म्हणजे सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या विरोधात कालच नाशिकमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता। आता हे सगळेच भाजपत प्रवेश करणार असल्याने नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांना अधिक विचारूया। लक्ष्मण, हा सगळा काय प्रकार आहे? उबाठाचे अनेक नेते, उपनेते, कार्यकर्ते हे भाजपत प्रवेश करतायत आणि त्यात सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या विरोधात काल नाशिकमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल झालाय अशी पण माहिती आहे, काय सांगाल? सुवर्णा, खरं तर आजची ही नाशिक जिल्ह्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी आहे। कारण सुनील बागुल हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते आहेत, ज्येष्ठ नेते आहे। उरलेल्या शिवसेनेची सगळी मदार जी आहे ती सुनील बागुल यांच्यावरच होती। मात्र आता तेच सुनील बागुल नव्यानं नियुक्त झालेले महानगर प्रमुख मामा राजवाडे यांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश करताय आणि त्यामुळे निश्चितपणे नाशिकमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेला या सगळ्या प्रवेशामुळे एक मोठं खिंडार पडलेलं आहे। सुनील बागुल यांच्यासोबतच नाशिकमधले प्रशांत दिवे असतील, त्याचबरोबर सीमा ताजने असतील, सचिन मराठे असतील, असे अनेक नगरसेवक जे आहेत ते देखील भाजपमध्ये प्रवेश करतायत। तर दुसरीकडे जे यापूर्वी भाजपमध्ये होते मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या गणेश गीतेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडनं विधानसभेची निवडणूक लढली, आत्ताचे जे विद्यमान आमदार आहे राहुल डिकले यांच्या विरोधात ज्यांनी रान उठवलेलं होतं ते गणेश गीते आणि कमलेश बोडके हे देखील आज भाजपमध्ये अर्थात त्यांच्या स्वगृही परतणार आहे। त्यामुळे नाशिकच्या राजकारणातले हा जे सगळ्यात मोठे प्रवेश मानले जात आहे, गणेश गीते यांच्या प्रवेशानं देखील एक मोठी ताकद भारतीय जनता पक्षाची नाशिकच्या पंचवटी आणि परिसरामध्ये वाढणार आहे। गणेश गीते यांचं देखील एक मोठी ताकद आहे। खरं तर गणेश गीते हे गिरीश महाजनांचे सुरुवातीपासून निकटवर्तीय मानले जातात, मात्र गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी नाकारली म्हणून त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं निवडणूक लढलेली होती। ते गणेश गीते आज स्वगृही परत आहेत। तर सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या प्रवेशाने मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठा धक्का मानला जातोय। कारण मामा राजवाडेंची 10 दिवसांपूर्वीच महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली होती। ज्या विलास शिंदेंची हकालपट्टी केल्याबरोबर मामा राजवाडेंची नियुक्ती झाली, त्याचा गाजावाजा केला गेला। मात्र तेच मामा राजवाडे आज सुनील बागुलांसोबत भाजपत जात आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।